दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी पाहायला मिळाली आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडून 2 मोठे गुन्हे उघडकीस आलेत। अंबड परिसरात झालेल्या घरफोडीचा तपास करताना पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपीला जेरबंद केलं असून तब्बल 67 ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल अंदाजे 5 लाखांहून अधिक किमतीचा हस्तगत केलाय। फिर्यादी कुटुंब घराबाहेर असताना आरोपीने घरात शिरून कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले होते। अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पथक सक्रिय झाले। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चुंचाळे शिवार परिसरात सापळा रचून प्रशांत उर्फ बापू प्रकाश दुधे या आरोपीला ताब्यात घेतलाय। त्याच्याकडून सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या साथीदार सूर्यकांत अहिररावला देखील अटक करण्यात आली आहे। हा आरोपी प्रशांत दुधे यापूर्वीही गंभीर गुन्ह्यात आरोपी असून त्याच्यावर आधीपासूनच अनेक गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी या दोघांना मुद्देमालासह अंबड पोलीस ठाण्यात हजर केले आहे। या दरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने आणखी एका कारवाईत गावठी कट्टा बाळगणाऱ्या इस्माला जेरबंद केलाय। शुभम कुमार भूषण सिंग हा तरुण संत शिरोमणी सावता महाराज क्रीडांगण परिसरात विना परवाना देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पथकाने सापळा लावून त्याला अटक केली। त्याच्याकडून अंदाजे 15,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला। या दोन्ही धडाकेबाज कारवाया पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्यात। सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पाडली आहे। नाशिक पोलिसांच्या या वेगवान आणि प्रभावी कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आळा बसलाय। दक्ष न्यूज क्राईम रिपोर्टर प्रवीण सुरुडे, नाशिक।